समोर येऊन नाच ना. पीछे से जाओ, पीछे से. सो वेलकम अँड वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. पोट काढलेलं. वेलकम अँड वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. मी गौरी. मी तिचा पप्पा. चुकलं थांबा, मी दोन वेळा बोलले. मी तिचा गौरीचा पप्पा. हॅलो एव्हरीवन, मी आवाज काढला. हॅलो एव्हरीवन, मी गौरी. गौरीचे पप्पा. सॉरी, परत एकदा टेका. One eternity later. हॅलो एव्हरीवन, मी गौरी. मी गौरीचे पप्पा. सो वेलकम अँड वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. आज आहे चतुर्थी आणि आजचं जेवण असणार आहे, म्हणजे तुम्हाला कळेलच काय असणार आहे ते. आणि आमच्या घरातले सू शेफ माझे पप्पा आज बनवणार आहेत भरलेलं वांग. पप्पाची स्पेशल रेसिपी आहे ही. म्हणजे पप्पा जरा वेगळ्या स्टाईलने करतात. आधी वांगे फ्राय करायचे, तुम्ही बघा. आता खोबरं भाजून घ्यायचं. भाजीचं नाव काय? भरलेलं वांग. भरलेलं वांग. पीछे से जाओ, पीछे से. हम मालूम है तेरे बाप को मत सिखा. ये अच्छा है. अच्छा. आता काय घ्यायचं? आता लसूण घे ना वाटून. लसूण, अद्रक. एवढं अद्रक. खोबरं थोडंसं भाजून झालेलं आहे. आता कांदा परतून घ्यायचा. ओके. एवढं लसूण आणि अद्रक मग असं दाखवलं ते वाटून घ्यायचं. हा तू कोण? हा तू कोण? मी बाई. कोणता बाई? कोणता बाई? आता थोडंसं तेल टाकून वांगे वाफवून घ्यायचे आहेत. तर लसूण पण वाटून झालाय. कांदा खोबरं फ्राय करून झालंय. कांद्याच्या खाली खोबरं आहे फ्राय केलेलं. तिकडे टोमॅटो पण कापून झालाय. वांगी एक मिनिट, एक दाखवा वांग. कापून हा, घेतलेलं मध्ये. असे 4 भाग करून घ्यायचे. कापून घ्यायचं आणि ते पाण्यात घालून ठेवायचं. तुम्हाला माहिती आहे. मी असा विचार करते की आपण पण जरा कामाला हातभार लावावा. मदत करते, हातभार लावते कामाला. चीटिंग 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 करता है तू. काय? मिक्सर घे, मसाला वाटायचा. ओके. सू शेफ के ऑर्डर्स मानने पड़ेंगे. ले एक काम कर 200 रुपए दे और 50 रुपए काट ओवर एक्टिंग के वजह. एक मिनिट. खोबरं असं फ्राय करायचं, असं ब्लॅक ब्लॅक ब्राऊन ब्राऊन. थोडीशी कोथिंबीर. मोदक कशाचे बनवायचे आज? खोबरं आणि शेंगदाणा. आणि गुळ. खोबरं, शेंगदाणा, गूळ. उकडीचे मोदक बनवायचे. पप्पा हे झालं का? 5 मिनिटं राहू दे अजून. हा पहा, मस्त मसाला वाटून झालेला आहे भाजीसाठी. मस्त असे छान वांगे वाफून निघालेले आहेत. आता अगोदर तेल टाकायचं. पप्पा आता का म्हणजे प्रथम तेल टाकून घ्यायचं, द्वितीय काय करायचं? नाही ना, माझं द्वितीय ते सांगतो ना.
अरे कहना क्या चाहते हो? जिरे टाकलेले आहेत. आता मोहरी टाकायची आपल्याला. एक एक चमचा म्हणजे छोटा चमचा, छोट्या चमच्याने एक एक चमचा. 1 टेबल स्पून. आता आलं लसूण मसाला वाटलेला टाकायचा आहे. आणि हा मसाला पण वाटून घेतला, जो मागाशी तुम्हाला दाखवला फ्राय केलेला. कांदा, खोबरं, टोमॅटो, कोथिंबीर, एवढंच ना. हा, एक कढीपत्ता घे ना मध्ये. कढीपत्ता. आता थोडस कांदा सॉरी लसूण आणि अद्रक थोडंसं लालसर झालेलं आहे. आता वाटलेला आपल्याला मसाला टाकायचा आहे त्याच्यात. गाईज काय ना, मी इतक्या दिवस म्हणत होते की मला माईक घ्यायचा आहे, मला ट्रायपॉड घ्यायचं आहे, तर फायनली मी ते घेतलंय. आणि माझा फोन आता सध्या ट्रायपॉडला सेट केलेला आहे, त्यामुळे तुम्हाला रेसिपी जवळून नाही दिसणार, सो लांबून बघा आणि प्लीज समजून घ्या. रेसिपी नक्की ट्राय करा. पप्पाची स्पेशल, सो शेफ स्पेशल रेसिपी आहे ही. पप्पा मीठ थोडंच टाका. थोडीशी हळद टाकूया. नंतर काळा मसाला आहे. किती चमचे? काय ना, घरामध्ये जरा म्हणजे मी पण गावठी बोलते, म्हणजे नॅचरल लय पण गावठी भाषा नाही, नॉर्मल भाषेमध्ये आम्ही सगळे बोलतो. पण एखाद्या वेळेस व्हिडिओ मध्ये मी थोडस जरा पुण्याची भाषा बोलेल. पण जेव्हा कॅमेरा ऑन करतो ना आपण, तेव्हा आपले आई वडील शुद्ध भाषा बोलतात, जसे की माझे पप्पा आता बोलताय. स्माइल बघा. आता आपण हळद टाकूयात, काळं तिखट टाकूयात, म्हणजे शेफची भाषा. काम करून करून मी दमले, सो आता जरा पाणी पिते. तुमसे ना हो पाएगा. पप्पा मी आता पाणी पिते, याला तुमच्या भाषेत बोला. हा, जा तू पाणी पिऊन घे. नाही नाही, तुमच्या भाषेत, संस्कृत भाषा. तू पाणी पिऊन घे. नाही, आता मी बोलू का? मी आता काम करून खूप दमले आहे, तर आता मी थोडस जल अर्पण करते. सॉरी, अर्पण नाही, सॉरी 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 सॉरी. काय बोलतात, काय बोलतात, जल. जल सरळ म्हण ना पाणी पिते म्हणून. नाही, तुमच्या भाषेत. इग्नोर. गजब बेइज्जती है. आपल्या मम्मीने सांगितलं आहे, तर आता मी जल अर्पण करते. जल, सॉरी, आता मी जल ग्रहण करते. आता त्याच्यात जी आपण उकडून घेतलेली वांगी आहेत ती टाकायची आहेत. आता ती मी टाकलेली आहेत. वाफेवर शिजवली ना. हा, वाफेवर शिजवलेली आहेत. ती आता टाकली त्याच्यामध्ये. थोडस ऑइल टाकायचं आणि वांग्याची पानं टाकलेली असतात ते डायरेक्ट त्या तेलात टाकायची. 1 चमचा तेल टाकायचं फक्त, आणि नंतर मग त्याला वाफेवर शिजवून घ्यायचं. चांगले मऊ झाले ते. काय मस्त भाजी दिसते, टेस्टी. मला आत्ताच भूक लागली, एकतर उपवास आहे, काय पोटात खूप भूक आहे. शेंगदाण्याचा कुटा थोडासा टाकायचा आहे. तर आपल्याला लागेल तेवढं पाणी त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. ओ शिट, मी पाणीच नाही पिलं. हिंग आहे, हिंग. हिंग पण टाकायची. हो, ते तेलात टाकतात ना. आता आपण विसरलोय, थोडस वरून टाकूया, भाजीला चव चांगली येते. एक 5 ते 10 मिनिटं आता शिजू द्यायचं. नंतर गॅस बंद करायचा. मग आपली भाजी रेडी. ओके, तर भाजीची रेसिपी तुम्ही पाहिली गाईज. ट्राय नक्की करा, कॉमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली. ते व्हिडिओ इथे संपणार नाहीये, टेस्ट करून मी सांगणार आहे. म्हणजे आम्ही सगळे सांगणार आहे टेस्ट करून कशी झाली आहे केलेली भाजी. बट आता मी तुम्हाला सांगते की ट्राय नक्की करा आणि कॉमेंटमध्ये सांगा भाजी कशी झाली आहे. आणि दॅट्स इट. पुढे बघू काय शूट करता येईल. सॉरी गाईज, आता कॅमेरा बंद होता, तर भाजी तुम्ही बघितली कशी झाली आहे ते. आता आपण काय करतोय पप्पा? आळूची भजे, आळूचे पानाची भजे. भजे करतोय, म्हणजे आळूचे पान असतात ना, त्याला चॉप करून घेतलं, बारीक बारीक कट केलं, ते टाकलं त्याच्यामध्ये. आणि नंतर गरम मसाला, बेसन, मीठ,
लाल तिखट नाहीये मिरची पावडर, तर काळं तिखट वापरतोय आम्ही. तुम्ही लाल मिरची पावडर टाकू शकता, रेड चिली पावडर. ओवा पण टाकलेलं. ओवा टाकलाय आणि अजून काय टाकले? बस. हा तेवढं टाकलंय. ते पाणी टाकून मिक्स करून घ्यायचंय आणि त्यानंतर चपात्या आणि मोदक राहिलेत ते मी करून घेईल. मजा नहीं आ रहा है. झोप आली मला खूप. सो गाईज, भजे रेडी आहेत, पण मी खाऊ नाही शकत. खूप खाऊ वाटतात, वास छान येतोय. काय खाऊ नाही शकत. मला तेवढ्या वेळा खाऊच वाटते, काय करू? हे बघा, का नाही खाऊ वाटणार? हे बघा, गाईज मी मोदक करताना तुम्हाला दाखवेल व्हिडिओ. ओके, तर आता मी मोदक बनवते, चपात्या आणि मोदक हे मी करते. आणि मी आता माझे कपडे तुम्हाला चेंज दिसत असतील, कारण मला एक रील शूट करायची होती म्हणून मी कपडे चेंज केलेले आणि नंतर कम्फर्टेबल कपडे घातले मी. सो त्यावरच स्वयंपाक करून घेते, कारण उशीर झालाय खूप. तर मला फक्त तोंड चालवता नाही येत, स्वयंपाकही बनवता येतो. आता मला टाइम नाहीये. उद्या मी याची पोळी करणार, जशी आपण पुरणपोळी करतो भरून, तशी मी पोळी करणार उद्या. म्हणजे मी नाही करणार, मम्मी देणार करून ऑफकोर्स. आता नैवेद्यासाठी 2 छोटे छोटे नैवेद्य बनवून घेते. तर गाईज ऑल डन, सगळा स्वयंपाक झालेला आणि आता आम्ही जेवायला बसलोय. तुम्हाला दाखवते काय काय केलं, म्हणजे तुम्ही सगळं पाहिलंच आहे तरी पण बघा. भात, चपाती, वांग्याची भाजी, कशाचे भजे? आळूवडीचे भजे, पापड आणि स्पेशल मोदक जे मी केले. सो दॅट्स इट फॉर द व्हिडिओ गाईज. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आता आम्ही जेवणार आणि सबस्क्राईब करा पण सांगितलं. चॅनलला सबस्क्राईब करा. बाय गाईज, श्री स्वामी समर्थ.